तब्बल 20 वर्षांच्या राजकीय फारकतीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज युतीची अधिकृत घोषणा केली आहे। 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि तेव्हापासून दोन्ही भावांमध्ये राजकीय सलोखा नव्हता। मात्र आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत नाट्यमय शैलीमध्ये युती जाहीर केली। आज मी शिवसेना आणि मनसेची युती जाहीर करतो असं विधान त्यांनी केलं। या घोषणेवर मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रतिक्रिया देत मिश्किल टोलाही लगावला। मला वाटलं रशिया युक्रेन एकत्र आलं असा चिमटाच फडणवीसांनी ठाकरे बंधूंना काढला। बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। तिकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली। ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। बरं, या युतीमुळे नेहमीप्रमाणेच मराठी माणूस आणि हिंदुत्व हे मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार असून यावरून आता ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठी अस्मितेच्या पोस्टरबाजीनं लक्ष वेधलेलं होतं। दरम्यान नव्यानंच युती जाहीर केलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत विजयाचा विश्वास व्यक्त केला, तो बोलून दाखवला। मुंबईचा महापौर मराठी आणि आमचाच होणार आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं। यावर भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मात्र जोरदार पलटवार केला। शेलार यांनी देखील ठामपणे सांगितलंय की मुंबईचा महापौर मराठीच होणार। मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून तुमचा महापौर कोणत्या गल्लीतून किंवा मोहल्ल्यातून येणार हे जाहीर करा असं आव्हान दिलेलं आहे। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल। आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल। नवीन मामू कोणीतरी जोडलेत त्यांनी, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील। बरं, दोन्ही बाजूंकडून मराठी महापौर होणार असल्याचा दावा केल्यानं आता मुंबईकर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली असली तरी कोण किती जागांवर लढणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे। बरं, ज्यावेळी दोन्ही पक्षांना जागा वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जागा वाटपाबाबत संकेत देत होते। बरं, तितक्यात उद्धव ठाकरेंनी विषय मोडत जागा वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला। त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत। आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं निवडणुकीपूर्वी? अरे झालेलं आहे ना जागा वाटप। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। अजून शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ठाकरेंच्या शिवसेनेची जागांबाबत बोलणी सुरू असल्यानं कदाचित उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगण्यापासून रोखलं असावं असं वाटत असतानाच
राज ठाकरेंनी फॉर्म्युला जाहीर न करण्याचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाजपवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. एकूणच काय तर या काही काळामध्ये समीकरणं खूप बदललेली आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर इच्छुकांची संख्या वाढलीच आहे. सोबतच मनसेतही बरेच इच्छुक आहेत. त्यामुळे आत्ताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आणि उमेदवाराला हवी असलेली जागा मित्रपक्षाला गेल्यास बंडखोरी व्हायला नको, यासाठीच खबरदारी म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून गुलदस्त्यातच ठेवलेला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीकडे बोट दाखवत चिमटे देखील काढले आणि फुटाल तर पूर्णपणे संपून जाल असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मराठी जनतेला केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. बरं, यासोबतच उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असा पुनरुच्चार केला आणि यावरून दोन्ही भाऊ आगामी महापालिका निवडणुकीच्या मैदानात जोमानं उतरणार आहेत. तर या आधीच्या निवडणुकांमध्ये देखील दोन्ही पक्षांची कामगिरी कशी होती तेही जाणून घेऊयात. तर महापालिका निवडणुकांचा निकाल. मुंबईमध्ये 2012 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना 75 आणि मनसे 28, तर 2017 साली शिवसेना 85, मनसे 7. त्यानंतर ठाण्यातही काय चित्र होतं ते पाहूयात. ठाण्यामध्ये 2012 साली झालेल्या निवडणुकी वेळेला शिवसेना 53 आणि मनसे 7, तर 2017 साली मात्र शिवसेनेला 67 जागा राखण्यात यश मिळालं. मनसेला मात्र त्या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नव्हता. हे चित्र होतं ठाणे महापालिकेचं. मग कल्याण डोंबिवली महापालिका 2012 साली शिवसेनेला 31 जागा राखण्यात यश आलं. मनसेनं त्या ठिकाणी 27 जागा राखल्या. मात्र 2017 साली चित्र पालटत असताना शिवसेनेनं थेट 31 वरून 52 वरती उडी मारली. मनसे मात्र त्या ठिकाणी कमी झाली. 27 वरून 9 जागांवर मनसेला कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये समाधान मानावं लागलं. तर नाशिक महापालिका. नाशिकमध्ये देखील 2012 साली शिवसेनेनं 19 जागा राखल्या. मनसेनं मात्र त्या ठिकाणी मोठं होत थेट 40 जागा राखण्यामध्ये यश मिळवलेलं होतं. पण 2017 साली मात्र शिवसेना 19 वरून 35 वर जाऊन पोहोचली. मनसे मात्र 40 वरून थेट 5 वर घसरली. मग पुणे महापालिका. पुणे महापालिकेतही शिवसेनेला 15 जागा 2012 साली राखता आलेल्या होत्या. मनसेनं त्या ठिकाणी 29 जागा राखल्या होत्या. मात्र 2017 साली पुन्हा एकदा मनसेमध्ये घसरण होत 29 वरून थेट 2 वर समाधान मानावं लागलं. शिवसेना देखील घसरली आणि 15 जागांवरून 10 जागांवर त्या ठिकाणी आली. मग जळगाव महापालिका. जळगाव महापालिकेत 2012 साली शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नव्हता. मात्र मनसे थेट 12 जागांवर होती. 2017 साली तेच चित्र पालटलं. शिवसेना 13 जागांवर निवडून आली. मनसे मात्र शून्यावर गेली. इतर ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर 2012 साली शिवसेनेनं एकूण 220 जागा त्या ठिकाणी जिंकल्या. मनसे 19 जागांवर होती. 2017 साली 30 घसरण दोन्ही पक्षांमध्ये पाहत शिवसेना आली 207 जागांवर. मनसे मात्र 3 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. तर जेव्हा दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा नवीन आव्हानंही उभी राहतात, जसं की नेतृत्वाचा मुद्दा, विचार आणि मग जबाबदाऱ्या. मात्र या व्यतिरिक्त
ठाकरे बंधूंसमोर बरीच आव्हानं असणार आहेत, कारण गेल्या काळात राजकारणानं खूप रंग बदललेले आहेत. तर ठाकरे बंधूंसमोर या निवडणुकीमध्ये जो सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे जागा वाटपानंतर बंडखोरी कशी थांबवणार याचं. कारण मुंबईमध्ये शिवसेनेची मुळं घट्ट रोवलेली आहेत, मात्र एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यानं शिवसेनेला तडे गेले. बहुसंख्य प्रभागांमध्ये शिवसेना मनसे पदाधिकारी सक्षम आहेत आणि नगरसेवक होण्याची वाटही पाहतात. बरं, एखाद्या प्रभागात मनसेला जागा सुटली तर शिवसेना कार्यकर्ता बंडखोरी करून शिंदेंची शिवसेना किंवा भाजपकडे जाऊ शकतो. ठाकरे बंधूंना ही अंतर्गत बंडखोरी रोखून दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधावा लागणार आहे आणि हीच त्यांची सर्वात मोठी कसोटी देखील आहे. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे मराठी बहुल भागांमधील मतदार आपल्या बाजूला कसे वळवणार. कारण परळ, लालबाग, दादर, गिरगाव सारख्या मराठी पट्ट्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं मजबूत जम बसवलाय. मूळ शिवसेना आमचीच आहे असा दावा करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्रित ताकद लावावी लागेल. मराठी मतांचं विभाजन थांबवणं हाच युतीचा मुख्य उद्देश आहे. ठाकरे नावाखाली मराठी मतदार एकवटले तर मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणं सोपं जाईल. त्यानंतर हा दुसरा मुद्दा समजून घेतल्यावरती तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दलित आणि मुस्लिम मतदारांना कशा प्रकारे आकर्षित करणार. कारण विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुस्लिम आणि दलित मतदारांमध्ये विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली. मात्र राज ठाकरेंची आक्रमक भूमिका, हिंदुत्वाची भूमिका आणि हनुमान चालीसा प्रकरणामुळे मुस्लिम मतदार संभ्रमात पडू शकतात. दोन्ही टोकाच्या भूमिकांची सांगड घालून संविधान आणि मुंबईचं रक्षण मुद्द्यावर या मतदारांना वळवणं हे ठाकरे बंधूंना कठीण आव्हान आहे. उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती वाटणाऱ्या मुस्लिम मतदारांमध्ये राज ठाकरे मात्र कशा प्रकारे विश्वास निर्माण करतात हाच महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. त्यानंतर आता चौथा मुद्दा, उत्तर भारतीयांचा हा मुद्दा आहे. त्यांना ठाकरे बंधू आपल्याकडे वळवण्याचं मोठं आव्हान आहे. कारण मुंबईमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे आणि ती प्रामुख्यानं भाजपची वोट बँक म्हटली तरी हरकत नाही. बरं, मनसेची परप्रांतीय विरोधाची जुनी भूमिका त्यांच्या मनात अजूनही आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदी मेळाव्यांद्वारे दरी कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र राज ठाकरेंबरोबर युतीनंतर विश्वास निर्माण करणं थोडं कठीण आहे आणि त्यामुळे उत्तर भारतीयांना आपल्याकडे वळवण्यासाठी राज ठाकरे काय करणार याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलं. चौथा मुद्दा आपण पाहिला. आता मुद्दा क्रमांक 5, तो म्हणजे ठाकरे बंधू शिंदे आणि फडणवीसांची सत्तेची ताकद कशी काय मोडणार. कारण ठाकरे बंधूंची युती ही राजकीय मोठी घटना असली तरी भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सत्तेचं मोठं बळ आहे. फडणवीसांच्या विकास कामांनी आणि शिंदेंच्या तत्पर प्रतिमेनं मुंबईकरांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता वारसा सांगून चालणार नाही. ठाकरेंना प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधावा लागेल आणि त्यांचा उत्साह वाढवावा लागेल. मन आणि विश्वास जिंकली तर त्यांना मुंबईचा गड निश्चित राखता येईल. आणि त्यानंतर आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जाहीरनाम्याचा. तर जो शेवटचा मुद्दा आपण याला पाहतोय तो म्हणजे जाहीरनाम्या संदर्भातला. कारण राज ठाकरे आपल्या भाषण शैलीनं सभास्थळी गर्दी तर ओढून आणतात, मात्र त्याच गर्दीला मतांमध्ये रूपांतरित करणं त्यांना अद्याप तरी जमलेलं नाही. आणि त्यामुळे फक्त भाषण पुरेसं नाहीये, त्यासाठी लागेल एक प्रभावी जाहीरनामा. मुंबईकरांच्या पाणी, खड्डे, आरोग्य आणि महागाई सारख्या समस्या सोडवण्याचा ठाकरेंचा विजन आता स्पष्ट हवाय. संयुक्त जाहीरनामा सोशल मीडिया आणि जनसंवादातून प्रत्येकापर्यंत पोहोचवावा लागेल आणि जितका प्रभावी जाहीरनामा तितके मतदार आकर्षित होणार आहेत. तर ठाकरे बंधूंसमोरील आव्हानं तर आपण पाहिली, मात्र या दोघांच्या एकत्र येण्यामुळे कुणाला फटका बसणार आहे हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. भाजपचे नेते जरी म्हणत असले की दोघांच्या युतीचा परिणाम होणार नाही, तरी देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या गोटातही
अस्वस्थता पसरली असल्याचं कळतंय. कारण मुंबईतील मराठी भाषिक मतदार सुमारे 26% आहे आणि त्यातील बहुसंख्य मतदारांचा कौल हा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडे झुकलेला दिसतो. आता जर का मनसेच्या मतांचं महत्त्व जाणून घ्यायचं असल्यास मनसेचं बळ प्रामुख्यानं वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी आणि दिंडोशी मालाड या पट्ट्यामध्ये दिसून येतं, जिथे मराठी भाषिक मतदारांचं प्राबल्य आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये लक्षणीय मतं मिळवली होती. मनसेनं मुंबईमध्ये एकूण 25 जागांवर उमेदवार उभे केलेले होते आणि 4% मतं मिळवून 123 प्रभागांवर आपला प्रभाव निर्माण केलेला होता. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांपैकी 67 प्रभागांमध्ये मनसेला मिळालेली मतं ही विजयी उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती आणि या 67 पैकी 39 प्रभागांमध्ये महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवरती होती. तर आता बाकीच्या 28 प्रभागांमध्ये सत्ताधारी महायुती आघाडीवरती होती आणि आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती झाल्यानं 39 प्रभागांमध्ये भाजपला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे. तसंच महायुती आघाडीवरती असलेल्या 28 प्रभागांमधील राजकीय समीकरणं देखील या कारणांमुळे बदलू शकतात. दरम्यान ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवेळी काही लक्षवेधी गोष्टी देखील घडल्या. जेव्हा पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना आधी बोलण्याचा आग्रह करत होते. हे पाहून उपस्थितांमध्ये चांगलाच उत्साह देखील निर्माण झालेला होता. बघा, एवढं आमचं एकमत झालेलं आहे. बघा, एवढं आमचं एकमत झालेलं आहे. पण तिकडे भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंकडे कार्यकर्ते उरणार नसल्याची टीका केलेली होती. यावर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी तर उत्तर देणं टाळलं. मात्र राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे. मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत. मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत. तर पत्रकार परिषदेसाठी जेव्हा राज ठाकरे शिवतीर्थवरून निघाले होते तेव्हा एका चिमुकलीनं जेव्हा त्यांना आय लव्ह यू म्हटलं तेव्हा मात्र राज ठाकरेंनीही गाडीतून तिला हात दाखवत आपलं प्रेम दर्शवलं. ही दृश्य खरं तर खूप बोलकी आहेत. एरवी राज ठाकरेंचा स्वॅग हा प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र चिमुकल्यांसमोर किंवा चिमुकल्यांसोबत असताना त्यांची देहबोली काय असते हे सांगण्यासाठी आजची ही दृश्य पुरेशी आहेत. एरवी आपल्या नातवासोबत वेळ घालवताना दिसणारे राज ठाकरे आज मात्र एका चिमुकली समोर देखील स्वतःचं हात दाखवत आय लव्ह यूला उत्तर देताना दिसून आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.